फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. पण एकंदरीत बघता दादा आत्ता खुश वाटतोय. पण बाबा खरं सांगू, माझा दादा खूप भोळा आहे. त्याला खुश करणं जेवढं सोपं आहे तितकंच त्याला गंडवणंही सोपं आहे. गुड. तुला हे सगळं कळलं, मला आनंद झाला ऐकून. सो नाउ यू कॅन हँडल हिम व्हेरी वेल. बरं बेटा, तुझ्यावर एका मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी टाकायची आहे मला. मोठा प्रोजेक्ट कुठला? अरे बोलू बोलू, उद्या सविस्तर बोलू. तू पण दमून आलायस आणि रात्री खूप झाली. काय सई, नवऱ्याची काळजी घे, त्याला जेवायला घाल ना. एक मात्र बरं आहे, तू तुझ्या पार्थ दादाला इम्प्रेस करू शकतोय. वा ती बेटा, चला मी एक काळजी घे. हो. बघितलं सूरज, बाबा सतत तुझ्या प्रोग्रेसचा विचार करत असतात. खरंच किती ग्रेट आहेत ना ते. औषध. अगं बरी झाली मी आता. कंटाळा आलाय मला या औषधांचा. तोंडाला चवही नाहीये. अय्यो, असं म्हणून कसं चालेल? डॉक्टरांनी जितके दिवस औषध घ्यायला सांगितले तितके दिवस तरी घ्यायलाच हवं ना. हे घ्या. अगं राहू देत ग, मी थोडंसं दूध पिणं हवं तर. औषध नको. तुम्ही कधी कधी लहान मुलासारखा हट्ट करता. अगदी कंटाळा करून नाही चालणार. घ्या औषध घ्या. तर राज झोपला का ग? हो, मग अशीच झोपला. आई, मगाशी राज काहीतरी सांगत होता की त्याला कोणीतरी किडनॅप करण्याचा प्रयत्न केला आणि नीलने त्याला वाचवलं. तो झोपेत होता म्हणून त्याचं बोलणं नीटचं मला कळलं नाही. पण काय झालेलं नेमकं? राज म्हणत होता तसंच झालं. काही गुंडांनी त्याला किडनॅप केलं. का केलं, कुणी केलं, काहीच कळलं नाही. पण त्याला पळवून घेऊन जाताना नीलनं पाहिलं आणि त्यानं त्याला गुंडांपासून सोडवलं. काय सांगताय तुम्ही? हो, नीलचे खूप उपकार आहेत आपल्यावर. आज त्यानं राजला वाचवलं नसतं तर आपण राजला गमावून बसलो असतो. होय, राजचं नशीब चांगलं म्हणून वाचला तो. नीललाही त्याला वाचवण्याची सुबुद्धी सुचली. नील राजला सोडायला घरी आला होता. यावेळेस खूप वेगळा वाटला तो. वेगळा वाटला आणि वेगळा वागलाही. झालेल्या चुकांबद्दल माफी मागत होता. माझ्या तब्येतीची चौकशी करत होता. पद्मनाभशीही बरा बोलला तो. आज त्याच्या बोलण्यात खरेपणा जाणवलं मला. नील जर का इतका चांगला वागला असेल तर आश्चर्यच आहे. मला त्याचं वागणं ना कळेनासंच झालंय. काही महिन्यांपूर्वी हाच नील इथे येऊन किती वेडवाकडं बोलून गेला होता आणि आता तुम्ही म्हणताय की त्याने. आई, तुमच्या बोलण्यावरती, नीलच्या वागण्यावरती विश्वास ठेवावासा वाटतो.
पण तो विश्वास नील कधी खोटं ठरवेल सांगता येत नाही. मला नाही वाटत ह्यावेळेस तो आपला विश्वास खोटा ठरवेल. त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसला मला. तो बदललाय असं वाटतं मला. अगं, आपल्या चुकीसाठी माफी मागत होता. माझे पाय धरून माफी मागत होता तो. आणि मीही त्याला माफ केलं. शेवटी आपल्या चुकांमधूनच शिकत असतो ना माणूस. नील जर का चुकांमधून शिकून सुधारत असेल तर आनंदच आहे. आणि तुम्ही म्हणताय तसं जर का त्याच्यात बदल घडत असेल, आणखीन काय हवं आपल्याला? कार्तिकी, काय ग, काय झालं? टेन्शन मध्ये काय आहेस तू? नाही, काहीच नाही. तुमचा इंटरव्ह्यू कसा झाला? मी त्या जॉबसाठी नाहीच म्हटलं. अगं, नाईट शिफ्ट करायला लागणार होती. नाही जमणार मला. तू सांगितलं नाहीस मला. टेन्शन मध्ये काय आहेस? राजची खूप काळजी वाटते. एक क्षण जरी नजरेपासून दूर गेला ना तरी तरी खूप टेन्शन येतं मला. साहजिकच आहे. त्यात आज जो काही प्रकार घडलाय त्यानंतर तर राजची जास्तच काळजी वाटणार आहे, हो ना? आईने सगळा प्रकार सांगितला मला. तुम्हाला जे सांगितलं ते तसंच घडलं असेल असं वाटतं तुम्हाला? म्हणजे काय म्हणायचंय तुला? माझ्या बोलण्यावर तुमचा किती विश्वास आहे मला नाही माहित, पण तुमचं जर खरंच राजवर प्रेम असेल ना तर माझ्या बोलण्यावर प्लीज विश्वास ठेव. कार्तिकी, स्पष्टपणे सांग तुला काय सांगायचंय ते. कितीही सांगितलं तरी तुम्हाला सगळं खोटंच वाटणार आहे, पण हे सगळं खरं आहे. काय खरंय? नील भाऊजी राजच्या जीवावर उठलेत. काय? नील? हो, कार्तिकी, अगं मला तर वाटतं की हे जे काही घडलं ते सगळं त्यांनीच मुद्दाम घडून आणलं असेल. कार्तिकी, नील असं का करेल? ह्या घरात प्रवेश मिळवण्यासाठी. अगं, काय बोलतेस कार्तिकी तू? नील त्याचा तो सुखात जगतोय ना, मग उगाच तो असा वागेल का? मला नाही वाटत तुझ्या बोलण्यात काही तथ्य आहे. आणि सांग ना, नील राजला मारण्याचा का प्रयत्न करेल? कार्तिकी, नील आज घरी येऊन जे काही वागला, जे काही बोलला, त्यानंतर तो सुधारलाय, तो बदललाय हे स्पष्ट होतं. अगं, काहीही कारण नसताना तो त्या गुंडांशी भांडला. राजला त्यांनी सुखरूप घरी आणलं, तरीही तू त्याच्यावरती शंका घेतेस. सॉरी कार्तिकी, मला तुझं म्हणणं अजिबात पटत नाहीये. आसावरी माझं म्हणणंच खरंय आणि त्याला कारणही आहे, पण माझं दुर्दैव की मी ते कारण आता सांगू शकत नाही.
सूरज, काय अजून काम करतोयस? अरे खूप रात्र झाली आहे, झोप आता. अरे दादा, जरा सेल्फ स्टडी करत होतो. दिवसभर ऑफिसमध्ये खूप कामं असतात आणि घरी आल्यानंतर सुद्धा काही ना काहीतरी चालूच असतं. हाच काय तो जरा मोकळा वेळ मिळतो. अरे दिवसभर इतका बिझी असतोस, इतकं काम करतोस, रात्री घरी आल्यानंतर थोडा रिलॅक्स होत जा. हा, सेल्फ स्टडी कसला करतोयस? अरे तुझ्या कामाची पद्धत शिकून घेतोय. कारण काय, तू ज्या प्रकारे प्रोजेक्ट हँडल करतोस ते खरंच खूप इम्प्रेसिव्ह आहे. आणि तसंही तुझं बोलणं मला पटलंय की कुठलीही गोष्ट व्यवस्थित शिकल्याशिवाय तिला हाताळू नये. त्यामुळे मी आता तुझ्याकडनं व्यवस्थित बिझनेस शिकून घेणार आहे आणि मग तुला बिझनेसमध्ये मदत करणार आहे. काय सूरज, तू ही गोष्ट मनावर घेऊन खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करतोयस. गुड, आवडले मला. आणखी एक, सूरज, आय एम सो सॉरी. त्या दिवशी मी उगाचच तुला जरा जास्तच बोललो. म्हणजे मला असं वाटतं की मी ओव्हर रिॲक्ट झालो. आणि हे बघ, अरे दादा, तू कशाला सॉरी म्हणतोयस? तुझ्या त्या दिवशीच्या रिॲक्शनमुळे माझे डोळे उघडले. सूरज, एवढा स्ट्रेस घेऊ नकोस. हा, झोप आता. अरे एवढं काम संपवतो आणि मग झोपतो. सूरज, ते काम आता उद्या कर ऑफिसमध्ये, ठीक आहे? चल. अरे पण माझं दादा, दादा सूरज, मी अरे काय ऐकून सांगतो तर ते घे. ऐक. चला, ठेवून दिले ते सगळ्या फाईल्स. चल, खूप उशीर झालाय. गुड नाईट. इतके अस्वस्थ का वाटतंय? अगं 11 वाजले, बाबा अजून नाही आले. तुला तुला काही सांगून गेलेत का? नाही, काहीच सांगून नाही गेले. खरं तर कुठेही गेले तरी इतक्या उशिरापर्यंत ते घराच्या बाहेर राहत नाहीत. आणि जर का उशीर होणारच असेल तर निदान फोन तरी करून सांगतात. पण असं त्यांचा फोन पण नाही आलाय. त्यांचीच काळजी वाटते का? अगं घरात आधीच एवढे टेन्शन चालले, अजून नवीन टेन्शन नको क्रिएट व्हायला. काही नाही होणार भाऊजी, तुम्ही उगाच जास्त टेन्शन घेताय. आता आपले प्रॉब्लेम्स, आपले टेन्शन्स लवकरच संपतील बघा. तू म्हणते असं झालं ना तर खरंच खूप बरं होईल. मला एकदा का नोकरी लागली ना. भाऊजी, बाबा सुद्धा त्या दिवशी नोकरी शोधण्याबद्दल काहीतरी बोलत होते. पेपरमध्ये खाणाखुणा सुद्धा करून ठेवल्या होत्या. मला वाटतं ते त्याच प्रयत्नात असतील. कधी कधी मला स्वतःचाच राग येतो. अगं ह्या वयात बाबांना नोकरी शोधावी लागते आणि मी काहीच नाही करू शकत. खरं सांगू भाऊजी, या घरात राहताना सगळ्यात जास्त त्रास बाबांना होतोय. या घरातून बाहेर पडण्याच्या धडपडीत ते हे सगळं करतायत. खरंय, मला इथून बाहेर पडायचंय का? इनफॅक्ट आपल्या सगळ्यांनाच इथून लवकरात लवकर बाहेर पडायचंय. तसे प्रयत्नही चालू आहेत माझे. बाबांची धडपड बघवत नाही का मला? आता मला लवकरात लवकर काहीतरी हालचाल करायला पाहिजे. आज त्या कार्तिकीमुळे बाबांना सगळ्यात जास्त त्रास होतोय. ती सतत त्यांच्या समोर राहते आणि तिने केलेल्या उपकारांची त्यांना जाणीव करून देते, त्यांनाही आणि आपल्यालाही. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. मी आईला विचारते, बाबा तिला काही सांगून गेलेत का? आई, अगं झोपली नाही अजून? अरे दिवसभर विश्रांतीच करत असते ना,
मग रात्री झोप लागत नाही. औषधं घेतली आहेत ना? हो रे बाबा, घेतली. पण तू का जागतोयस उशिरापर्यंत? नाही अगं, मी झोपायला चाललो होतो. म्हटलं तू झोपली का नाही बघा. बरं आई, बाबा नाही आले अजून? नाही म्हणजे उशीर झालाय म्हणून विचारलं. तुला काय सांगून गेलेत का? ते एका मित्राकडे जाणार होते. अगं पण एवढा उशीर? दोघंच काळजी करू नकोस. जा, जाऊन झोप. मी झोपतो, पण तू पण उगीच जागत बसू नको. जागरणाने त्रास होईल. झोप लगेच, ठीक आहे? मला माफ कर पद्मना, तुझ्याशी खोटं बोलले मी. खरं काय ते मी सांगू शकत नाही तुला. तुझे बाबा कुठे गेलेत ते मी नाही सांगू शकत.